दो मस्ताने चले जिंदगी बनाने, बन गए सयाने और नाम के दीवाने, किसी हसीना से महाजबीना से. छाती फाडली तर भैया साहेब काय फाडायला लागले काय. म्हणजे आपल्या इथं शाहरुख खान आमिर खानला जेवढे बघत नाहीत तेवढं त्यांना बघतात. ते तू मस्का बटर लोणी हे त्यांचा व्हिडिओ चांगला व्हावा याच्यासाठी ते करत आहे. वो बीजेपी का आदमी है. अच्छा क्यों उनको सलाम करते हैं? सलाम सलाम क्यों करते हैं उनको? हम कांग्रेस वाले हैं मियां, ऐसा काय को करते हैं? उनको लटकाने को आया और आपको आप उनको सलाम करते हैं उधर. मला मूवीवरनं लक्षात आलं तुमचं स्वतःचं थिएटर आहे. हो, सिनेमा हॉल आहे, जुनं आहे, 1987-86 झालेलं, वडिलांनी केलेलं आहे. अरविंद पाटलांचा एक वाईट गुण सांगा. एक वाईट गुण सांगा. जागेवर 1000 रुपये देणार. जागेवर जे आहे ते सांगलो ना. 2000 देतो. 2000 सर पैशाची आम्ही 10,000 बँकेत पाठवतो. पैशाची काही आवश्यकता नाही, आम्ही कष्ट करून खाऊ शकतो. आता आपण बाहेर पडलो तर नाही म्हणलं तरी 100-150 लोक असतील. हा आता येतात. आता गाव आमचं खूप लहान आहे, मन मोठे पण गाव खूप लहान आहे. पाटील तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? अरेंज कम लो म्हणता येईल. या निवडणुकीत बीजेपीचं सरकार आलं तर पुढच्या 100 दिवसात कन्फर्म काम होईल हे कॉन्ट्रॅक्टवर लिहून देतो असं एक काम सांगा. 1 मिनिट. कुणाचा मूवी लावला यांच्या थिएटरमध्ये? आणि जर का 17च्या खाली आकडा गेला तर काय भेट लावाल? मला काय देणार? तुमच्या हातातलं सोन्याचं कडं मला पुण्याला पाठवून द्यायचं. एकच संधी आहे तुम्हाला एक फोन लावायचा आहे आणि एका फोनमध्ये मी तुम्हाला पुढचा अर्धा तास देतो. अर्ध्या तासात इथे किती लोक गोळा होतात ते आपण बघणार आहोत. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. आज आलेलो आहे लातूरमध्ये आणि लातूरमध्ये जे नेते आहेत मोठे, ज्यांचं नाव आहे अरविंद पाटील निलंगेकर, जे आता तुमच्यासमोर येतील. थोड्याच वेळात येतील. स्वागत आहे अरविंद पाटील निलंगेकर यांचं. वेळ लागतो ना, म्हणजे मोठी माणसं असतात. एवढं मोठं व्हायचं की लोकांनी वाट बघितली पाहिजे. असं आपण तोपर्यंत एक इंटरेस्टिंग माणूस भेटला इकडे मला समोर. तर इथं एक सर, इतकं सिरियस व्हायचं काय कारण आहे एवढं? म्हणजे मला कळलं सिरियस म्हणजे असं सिरियस का झालंय? नाही, काही सिरियस नाही तसं. मारामारी वगैरे करता? नाही नाही. अरविंद पाटलांचा एक वाईट गुण सांगा. भैयासाहेबाच्या अंगात वाईट गुणच नाही, सगळे गुण चांगलेच आहेत. काय केलं त्यांनी तुमच्यासाठी? माझ्यासाठी काही बरंच केल्यात. भैया दिसली की मला हां. मग ती अहो एवढं का कौतुक करता? काय ते श्रीराम आहेत आणि तुम्ही हनुमान आहे. प्रॉब्लेम काय आहे तुमचा? जरा वाईट सांगा त्यांच्यातलं काहीतरी. वाईट नाहीतच भैयासाहेब, वाईटच नाहीत. त्यांनी छाती फाडली तर भैया साहेब. भैयासाहेब नाही काय फाडायला लागले काय चाललंय? अरे बाप रे, याला म्हणतात क्रेज. याला म्हणतात क्रेज. ज्या वक्ताला भैयासाहेब मुंबईत पुण्यात असले, मला वाटलं की भैयासाहेबाचं दर्शन हो असं वाटलं. त्या टायमाला मला दर्शन घेतलं भैयासाहेब, म्हणून टॅटू सतत मी भैयासाहेबाला 24 तास मी साहेबांसोबत राहतो. एक मिनटं, आता साहेब आलेलेच आहेत तर हे सगळं बोलायचे किती पैसे देता यांना? काय टॅटू काढलाय मी माणसाने? आत्ता काढलंय. मला माहित होतं तुम्ही त्याचा इंटरव्ह्यू घेणार आहे तर मी घेऊ दिला नसता. तुम्ही आता काय करणार आहेत मला त्याची भीती वाटायली, तुम्हाला बोलावं काय नाही, कारण तुम्ही परस्पर एवढ्या गोष्टी आहेत. मी बाहेर येऊसपर्यंत तुम्ही तुमचा खेळ मांडलेला आहे. हो म्हणजे काय, एक तर तुम्ही डेअरिंग का केलं माझ्याबरोबर इंटरव्ह्यू करण्याचं? असं वाटलं नाही की मला जास्त माहीत नव्हतं, आता भीती वाटायला लागली, कारण मी यायच्या आधीच तुम्ही 4-5 लोकांना माझ्याबद्दल विचारलेत. हे भगवत शर्ट घालण्याचं काय कारण आहे? माहिती की आता जगाला कळलंय बीजेपीचा माणूस आहे हा. नाही हे स्टोन हे आज रॅन्डमली हाताला शर्ट लागला म्हणून घातलाय, असं काही हे नाहीये. उगाच माणूस पॉलिटिक्समध्ये जात नसतो, म्हणजे त्यासाठी उत्तरं पण तशीच द्यायला लागतात. बरं मला आत्ता सांगा, आपण लातूरमध्ये आहोत आणि लातूरमधलं हे आहे निलंगा.
कुठं नेताय पहिलं काय काय झालंय आल्यापासून भूक लागली आणि आमच्याकडे कसं आहे तुमच्याकडे एक तर ती गोड मिसळ कुठं मिळत नाही आम्हाला. आमच्यातलं निलंगा राईस खूप फेमस आहे. निलंग हे काय प्रकरण आहे आता? जे भात बनवतात किंवा जे करतात त्याला विचारलं तर चांगलं. हां. आणि वेगळा राईस एकदम हलका फुलका वाटतो. तिची चव तुम्हाला कुठंही इतर ठिकाणी कुठे महाराष्ट्राच्या कुठल्या कानाकोपऱ्यात भेटणार नाही. ती फक्त इथल्या पाणीमध्येच भेटेल. वा वा. चला आज पाटलांसोबत जाऊ निलंगा राईस ना. निलंगा राईस खाऊन बघू. पाटील म्हणजे तुम्ही डेअरिंग करू शकाल ना? मी गाडी चालू ना तुमची. अरे हो बिंदास. म्हणजे तुम्हाला हे करतो. हा म्हणजे ठोकली तर जमेल ना नवीन घ्यायला गाडी. या 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 मी सर तुमचं दार उघडतो. कसं आहे मला पुणे इथनं बाहेर जायचं. मूवी कुठला आवडतो? मूवी मला चुपके चुपके आवडतो. अंदाज आपण आवडतो. दोनों ताने चले जिंदगी बनाने बन गए सयाने और नाम के दीवाने किसी हसीना से महाजबीन से किसी हसीना से महाजबीन से पुढे काय काम के दीवाने. ठीक आहे. अमर प्रेम. अमर प्रेम. दो दोस्त एक चे चाय में पहली पिएंगे. आपण पिऊत. आता आपण पिऊयात. मला मूवीवरनं लक्षात आलं तुमचं स्वतःचं थिएटर आहे. तो सिनेमा हॉल आहे. जुनं आहे. 1987-86ला झालेलं. वडिलांनी केलेलं आहे. पण ते वडिलांनी चालू केलेलं आहे. तेव्हा एक आवड म्हणून आपण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून गेलात. आणि आम्ही मूवी बफ. तर मला थिएटर मूवी लवर आहात तुम्ही. हा मूवी लवर आहे. कुठला मूवी बघून रडलात शेवटचं थिएटर मध्ये की हा मूवी रुला दिया इसने, डोळ्यात पाणी आलं? तसं गुमर पिक्चर माहित असेल आपल्याला. तो जो बॉलिंग बॉलर अभिषेक बच्चन तिचा हात जातो आणि तरी ती मोटिवेट होऊन शी बिकम्स अ बॉलर. आणि लास्ट मोमेंटला तेच कळतं की अभिषेक बच्चनच्याच गाडीने तिचा ऍक्सिडेंट होतो आणि तिचा हात जातो. हे आजकाल खूप मी काय म्हणू देशावर प्रेम राष्ट्रभक्तीची मूवी खूप निघतायत सध्या. राष्ट्रप्रेमाचे राष्ट्रभक्तीचे. हे बीजेपी पैसे देतं का यांना? नाही असं काय नाही. पण बीजेपी आल्यापासून जरा जास्तच निघतात हेच आपल्याला वाटतं आणि तसं नेरेटिव्ह सेट केलं जातं. आता तुम्ही जर भेटलात US मध्ये एव्हरी अदर मूवीज अबाउट वॉर पेट्रोटिझम म्हणजे तुम्ही ऑलिम्पियस फॉलोअर कुठले करले लंडनस प्रत्येक गोष्ट एक वॉर झोन वरच आहे. अच्छा उतरायचं इकडे. हा इथं उतरून आपल्याला आपण इथेच आहे ना. मला पाणी चालेल का बिस्लरी घेऊ? नाही पाणी नॉर्मल नव्हे जरा. हो निलंगाचं पाणी पिऊन बघतो ना काय म्हणजे कसं. मी पुणेकर आहे मला कम्पेअर करता येईल कारण जगात भारी पाणी फक्त पुण्यात मिळतं हे आम्हाला नक्की माहिती. नाही आमच्या इथं पण मिळून. निलंग्यात आलोय लातूर पासनं किती साधारण आपण 60 किलोमीटरवर असू. 50 किलोमीटरवर. आणि लातूरचा फेमस भात म्हणजे निलंगा राईस. जिथे हा राईस इन्व्हेंट झाला ते निलंगा आहे. काय हा भात म्हणजे काय जरा सांगा की आम्हाला. निलंगा म्हणजे राईस मध्ये फक्त आलू राहतात. टेस्ट मध्ये काहीतरी वेगळं लागतंय. काय वेगळं आहे का याच्यात? शाजिरा लवंग दालचिनी असं निलंगा मसाला वगैरे असं काही वेगळं प्रकरण असतं का? काही तसं काही नाही. मला निलंगा राईस का म्हणतात? इकडं पाणी चांगलं असतं आणतो. अच्छा धरणाचं पाणी आहे ना पुरेत पाणी. अच्छा चांगलं शिस्त पाणी हरकं नाही. पण एक नक्की आहे बिर्याणीला जर का कोणाला मागं टाकायचं असेल तर तो हा निलंगा राईस आहे. आणि आता आपण कुठे बसलोय? तानाजी राईस सेंटरमध्ये. तर कधी लातूरमध्ये आलात 50 किलोमीटर प्रवास करून इकडे यायचं आणि हा राईस खायचा आहे. थँक्यू तानाजी सर. मला बळजबरी नाही करणार. तुम्हाला जेवढा जाईल तेवढा भात खा. आपण आपला विषय सुरू करा. लक्षात ते आता पूर्ण महाराष्ट्रावर आहेत. म्हणजे आपल्या इथं शाहरुख खान आमिर खानला जेवढे बघत नाही तेवढं त्यांना बघतात. तू मस्का बटर लोणी हे त्यांचा व्हिडिओ चांगला व्हावा याच्यासाठी ते करत आहे. जास्त सिरियस घेऊ नका. काय झालं? हाँ पाइदो सलाम वालेकुम. वो बीजेपी का आदमी है. अच्छा उनको सलाम करते हैं. सलाम क्यों करते हैं उनको? हम कांग्रेस वाले यहाँ ऐसा काय को करते हैं? उनको लटकाने को आया और आप उनको सलाम करते हैं उधर. MIM के बारे में क्या लगता है आपको? वो आपने नहीं किया MIM वाले? MIM वाले आपने नहीं किया? नहीं क्या बोलते हैं? हम बीजेपी वाले वो घर में खाला चिढ़ जाएगी फिर वो बोलेगी ऐसा कैसे? चिड़न दो ना. काम का कुछ है कि नहीं आपने? चिड़ाने के वास्ते तो कर रहे हैं और उतना ज्यादा. अच्छा आप लोगों को देखते हैं. हाँ, आप पक्ष को और वो धर्म को नहीं देखते? ऐसे नहीं बस अच्छी बात है. 20 साल से भैया के साथ में. हाँ क्या नाम है आपका?
नदी सौदा हाँ? नदी सौदा और कभी भैया नहीं रहे इधर तो क्या होगा इस निलंगा? कुछ नहीं अच्छा अच्छे पब्लिक हमारे सब टेंशन नहीं हाँ? सेवा कुछ ऐसा धर्म का इधर कुछ नहीं ना प्रॉब्लम? ऐसा कोई लफड़ा नहीं ऐसा कोई वो भैया है करके मत बोलो अभी. चलो आता है मैं. चलो. काय नाव आहे हॉटेलचं? साहेब रेस्टॉरंट. इथं निलंगा राईसचा शोध लागला. इथं निलंगा राईसचा जिथे आपण बसतो तिकडे शोध लागला. 8 वाजता संपून जातं. तुम्ही 8:15 वाजता आलं तर तुम्हाला भेटेल. संपले भात संपलं. पूर्ण 2 भगुने ते संपलेत. आता ह्या नावावर सगळीकडे चालू आहे समजा निलंगा राईस. आता आपण जे खाल्लं कारण तुम्ही उशिरा आला नाही तर मी इथं आणलं असतं. पण मग यांनी रिन्युएट का नाही केलं हे? असं विंटेज मुद्दामून ठेवलंय का? नाही वडिलोपार्जित आहे जे आहे त्याच कंडिशनमध्ये चालू आहे. आपली लोकप्रियता जी आहे तेच आहे. आज मी भैया बराबर इथं प्रत्येक वेळेस महिन्यामधून 2-3 वेळेस येते तिथं भैया. आता तुमच्या हॉटेलला तर खूप वर्ष झाली आहेत. हो. आता पाटील इकडेच शिकले जी. बरोबर ना? हो. असं कधी झालं का की उपचूप त्या काळात एखादी गर्लफ्रेंड घेऊन आली इकडे आणि तुम्हाला सांगितलं का घरी सांग? कधीच होणार नाही. बिलकुल कधीच नाही. हा. एक देव माणूस आहे ती. अहो, मग देव काय प्रेमात पडत नाही का? नाही पण ती वेगळी कधीच असं होणार नाही. पाटील आठवण सांगा की छान नेतली की लक्षात राहील कायमची. माझ्या तिथं भैयांचं हे ह्याच्यामध्ये भैयांचा जीव आहे. भैयाला कधी म्हणजे ह्यांना पण माहीत नसेल किंवा पण मी आज तुमच्या इथं उघड करू शकतो. भैयाला थोडं कधी ताण वाटला, कधी स्ट्रेस जाणवला, कधी थोडं वेगळेपणा वाटतं. लोक बाहेर खेळ जातात पण भैया येऊन इथं बसतात, त्यांच्याबरोबर गप्पा मारतात, बासुंदी राईस खातात. त्यांना ते एकदम रिन्यू हे होतात. हे आता तुम्हाला हे वाटेल पण ते वस्तुस्थिती आहे. हे मला माहीत, ह्यांना अजून माहीत नाही. हे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हादजी माहिती साहेब. बिना सावन बरसात नहीं होती, सूरज डूबे बिना रात नहीं होती, क्या करे हालात ही कुछ ऐसे है, कमल की याद आए बिना दिन की शुरुआत. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. खरे नेते असेल तर आम्हाला तुमच्याच एरियातलं असं ठिकाण दाखवा जे सगळ्यात भयंकर आहे, बघवणार नाही. लोकाला जे दुःख होतं, सुखात आल्यानंतर आपण दवाखान्यात नेतो, पण जेव्हा आपण आपलं हे आयुष्य तुम्ही मी जे करतात हे सोडतात, आपलं देह सोडतात, तर आपण स्मशानभूमीतनं आपण वैकुंठवासीला जातो. तर त्या स्मशानभूमीमध्ये मला तुमची इच्छा आहे की आमच्या निलंगाची स्मशानभूमी तुम्ही बघा, आपण तिथं जाऊयात. कधी असं वाटत नाही का की प्रायव्हसी पाहिजे, आता नको कोणी आजूबाजूला? नाही, हे लोक प्रायव्हसी देतात असं काही नाही आहे. आणि वाटलं तर मी फॅमिलीबरोबर आता आपण बाहेर पडलो तर नाही म्हणलं तरी 100-150 लोक असतील. आता येतात. आता गाव आमचं खूप लहान आहे, मन मोठे पण गाव खूप लहान आहे. सर्वांनी एकमेकाला ओळखतात, त्याच्यामुळे काही करता येत नाही. आणि आम्ही असं नाही की लोक 1-2दा येतात. आम्ही 4-4, 5-5 आम्ही टोटल 14 वेळेस निवडून आलोय. तर प्रेम असल्याशिवाय, कुटुंब असल्याशिवाय नाही. स्मशानभूमी ही स्मशानभूमी तिथं लोक नाश्ता पण करतात सकाळी. महाराष्ट्रात कुठं दिसणार नाही. याच्या मागचे म्हणजे लोकसहभाग हे दोघं काय म्हणतात, सूत्रधार म्हणा काय म्हणा, दत्ता सर आहे, दत्ता शाहीर म्हणून आहेत. सगळ्यांच्या प्रेरणेने अगदी हे तयार झालं. अगदी 5 वर्षाच्या लहान बाळापासून ते 85 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसांपर्यंत, त्यात पण पुन्हा कोणत्याच जाती धर्माचे सगळे जोडे सगळ्यांनी बाहेर काढून ठेवले. इथं दलित राबला, ब्राह्मण राबला, सगळे इथं कसलं काही जातीचं काही नव्हतं. धर्माचे सुद्धा, मुस्लिम लोकांचं तर इथं काही संबंधच असायचं ना, काय कारणच नाही ना, कारण त्यांचे काही अंत्यसंस्कार इथं होणार नाहीत. पण ते सुद्धा लोक इथं आले, त्यांनी सुद्धा इथं स्वतः अगदी श्रमदान केलं. लिंगायत समाजाचे लोक, 11 लोकांनी 11,000 रुपये दान दिले मुस्लिम लोकांनी. तो मी जेव्हा याचा निलंग्याचा अभ्यास करत होतो, निलंग्याच्या भूताच्या गोष्टी खूप फेमस आहेत. भरपूर अगदी. आम्ही सुद्धा त्या ऐकतच लहानाचे मोठे झालो. तुम्हाला काय वाटतं, फक्त कोकणात भूतांच्या गोष्टीसाठी फेमस आहे? नाही, सांगा सर. हां, तर आम्ही त्या कंपाऊंड वॉलवरती बसलेलो होतो आणि कंपाऊंड वॉलवरती बसल्यानंतर दोघांनाही आम्हाला भूका लागलेल्या अतिशय जबरदस्त. कोणाबरोबर बसलं? मी आणि त्यावेळेसचे बाळासाहेब शिंगाडे म्हणून
निलंग्याचे नगराध्यक्ष होते ते आणि मी दोघंच होतो आणि तिसरा होता तो JCB वाला. त्यावेळेस रात्रीची वेळ, आता काय मिळणार दुसरं, वडापाव. म्हणले आता वडापाव आणायचं तर कसा आणायचा यार, स्मशानामध्ये बसून तळलेलं खाईल तर मग परत भूत आपल्या मागे लागेल. तर मग मी आणि नगराध्यक्षाने ठरवलं की एक वडापाव खास आपण भूतासाठी पण एक्स्ट्रा आणू. असं झालंय कधी, म्हणजे जेव्हा आपण ना आपल्या आयुष्यात जगत असतो, आपण ॲमॅच्युअर असतो थोडे, जोपर्यंत जबाबदारी पडत नाही. मला ते फिलिंग ऐकायचंय जेव्हा वडील गेले. 12वीत असताना माझे वडील गेले. वडिलांच्या खूप जवळ होतो मी. काय म्हणायचं थोडं? वडिलांना डॅडीच म्हणायचो मी. वडील मला छोटू म्हणायचे, पण मला प्रेमाने पाटील म्हणून हाक मारायचे. ए पाटील असं म्हणायचे, काय माहीत लहानपणापासून तसं हाक मारायचे. आणि त्यांचं निधन झाल्यानंतर जगण्याचं म्हणजे एक वाटलं की निराशा होऊन गेली. लहान होतो तरी 16 वर्षाचा होतो. तर एक दीड महिना तर मला कळलं नाही. मी झोपीतच होतो किंवा असं म्हणजे रूमच्या बाहेर पण निघालं नाही मी. आणि ते मला पचवणं खूप अवघड होतं. पण त्याच्यानंतर वडिलांचे आज 26 वर्ष झालेत, पण वडिलांची आठवण असेल, सगळे असतील, पण त्यांच्या अजून गोष्टी आहेत. म्हणजे त्यांनी घातलेली चप्पल असेल, पिकदाणी असेल, ते लुंगी घालायचे, तर अजून कधी आठवण आली तर ते लुंगी घेतो, श्वास घेतो, ती अजून त्याला तशीच फोल्ड करून ठेवलेली आहे. तर आज 26 वर्ष झालं, पण अजून तो सुगंध आहे. आता ही अंगठी पण त्यांचीच आहे, 96ला घेतलेली. मी नवीन काय घेतलं नाही, ते वडिलांनी दिलेलं. प्रसंग कायम सोबत राहतो, म्हणजे असं काही आठवतंय? प्रसंग मी सांगतो की मी लहान होतो, आम्ही तिरुपतीला निघालतो. तिरुपतीला निघाल्यानंतर इथनं हैदराबादजवळ झैराबाद आहे, आपण ह्या मार्गे जावं लागतं. निलंग्यावर आम्हाला हैदराबाद आहे. तर झैराबादजवळ एक सरदारचं हॉटेल आहे, अजून येते झैराबादला. तर मी, आई, भाऊ, बहीण आम्ही बसलो होतो जेवायला. आणि ते हॉटेलचा मालक सरदार होता. तो यायचा, गप्पा मारच्या वडिलांचे चांगल्या ओळखीचा झालता. तर ही मला अजून आठवते, कारण ते माझ्या इम्प्रेशन राहील, लास्टिंग इम्प्रेशन. तर तो असं गल्ल्यावर बसला होता आणि तो असं चिंतेत दिसत होता. तर वडिलांनी त्याला बोलून घेतलं आणि वडिलांनी म्हणलं काय झालं. तर तो म्हणला की नाही मुलीचं लग्न आहे आणि मला अडचण आहे, एवढंच बोलला तो. दुसरं काय बोलला नाही. त्याने अपेक्षित केलं काय नाही. आमच्या इथं भोसले माहून आमचे ड्रायव्हर होते आणि इथं बाळू नाईक आता इथलेच हे दिलं. तर त्याला म्हणलं की जा डिग्गीतनं पैसे आणले. मग ते आणले, त्यातले 2 लाख रुपये काढून दिले. त्यांना हे नाही विचारलं की कधी पाहिजे आहेत, कधी हे नाहीत. दिले आणि म्हणले लग्न चांगलं करा, आल्यानंतर हे करा. आता अशा अनेक गोष्टी केल्यात, पण ती गोष्ट अशी राहते. माईने म्हणली अहो तुम्ही ते दिलं नाही तर कसं करणार, आणि परत तुम्ही असं कसं एक दिलं. नाही तो हे दिसतो व्यावसायिक माणूस आहे, आणि तो दिला, आपण एवढे दिवस जेवण करतो, अडचणीत आहे, काय फरक पडतो, येऊन देईल म्हणलं. वडील जे बोलले होते तसं तंतोतंत, कारण थोड्या दिवसानं त्यांचं निधन झालं. ते दोघं म्हातारे म्हणजे त्याचं वय 70-70+. स्कूटरवर आले ते. स्कूटरवर येऊन ते पैसे दिले आणि म्हणले की भाऊ हमको हे घ्या, आता हे द्या. म्हणजे वडिलांचा जो कॉन्फिडन्स होता आणि वडिलांनी दिलेली मदत, म्हणजे आज आपण ते कुठं तर बघतो की आपलेच पैसे द्यायला आपण परत मागत असताना आपण उधार मागितल्यासारखं ते होतं असं. पण ते त्या काळातलं एकमेकांवर विश्वास म्हणा किंवा वडिलांचा तो देण्यात काय म्हणत दान आहे, तर ते राहिलं. आणि मला असं नेहमी वाटतं की वडिलांसारखंच राहावं. आज जर का तुम्हाला तुमच्या वडिलांना एक मेसेज द्यायचा असेल, संदेश पोचवायचा असेल, तर काय सांग? मी निलंग्याची सेवा मला या मातीत, जे त्यांनी सांगितलं होतं की जगाच्या, माझ्या भावाला आणि मला दोघाला सांगितलं होतं, जगाच्या कानाकोपऱ्यावर शिका, व्यवसाय करा, कुठेही जावा, तुम्हाला फिरायचं असलं कुठेही जावं, हे करा, पण शेवटी येऊन आपली संस्कृती आणि आपल्या मातीला विसरू नका. जे काय कार्य करायचे तुम्ही इथंच करा. आणि वडिलांना सांगायचं की मी ते करतोय आणि अजून भरपूर काय करायचं आहे. मी असं नाही म्हणत सर्व काही केलं आणि खूप चांगलं करतोय, पण चुकत पण असेल, पण मी ते चूक सुधारून अजून करत राहील. पाटील, तुमचं लव्ह मॅरेज आहे काय अरेंज मॅरेज आहे? अरेंज कम लव म्हणता येईल, कारण बऱ्याच मुली बघत असताना अजून 2-4 मुली बघायच्या होत्या, पण मी हात धरून बसलो की हिच्याबरोबरच लग्न करायचं. बापरे, काय होतं हिच्यात असं? पाटील काय सापडलं? आमच्या मिसेसचं आडनाव झुंजारा होते, धारदार, आणि जेवण जे होते जशा बायकर रियालिटी मध्ये असतात तेच आडनाव आहे त्यांचं होतं. म्हणजे
डॉक्टर आहे ते, आणि बघितल्यानंतर बोलल्यानंतर तर सॉरी आत्ताच चालू केली, पुढचं आयुष्य ह्यांच्याबरोबरच घालायचं असं ठरलं. त्याच्यामुळं आईला हट धरला की मला अजून मुली बघायच्या नाही आहेत, ह्यांच्याबरोबरच करायचं. मजा आहे, धमाल आहे. तुम्हाला एक लक्षात येतंय का, जसा बायकोचा विषय निघाला एकदम वाघाचं मांजर झाल्यासारखं गप्पा मारायला लागलो. प्रत्येक वर्ष असं होतं. जेव्हा याचे रील्स व्हायरल होतील आणि लोक म्हणतील अरे हे अरविंद पाटील बायकोला घाबरतात, तेव्हा प्रत्येक पुरुषाला माहिती असतं मस्त ना, की मी पण घाबरतो, मी पण घाबरतो. आणि जर मी म्हणलो मी घाबरत नाही तर खाली कमेंट येतील खोटं बोलतो हा म्हणून. अरे ये कहाँ आ गए हम, ये तो पंचायत वाली टाकी लागत है. बघितलं पंचायत सिरीज बिरीज बघता की नाही पाटील? सिरीज राजकारण पंचायत बघितली नाही, पंचायत नाही भेटली नमस्कार. वा वा. जे निलंगा एकेकाळी मला आठवतंय जेव्हा आम्ही न्यूजपेपरमध्ये वाचायचो की लातूर मधलं सगळ्यात दुष्काळी ठिकाण म्हणजे निलंगा, बरोबर? नाही, जिल्हा म्हणून लातूर म्हणून म्हणायचं, ट्रेननं पाणी आलं त्याचं हे होतं, पण तेच वेगळेपणा सांगायचं की आम्ही पण लातूर एकेकाळी होतं ना असं. नाही, पाण्याची पाण्याची कमतरता होती, पण आज लातूर म्हटलं की मला कायम वाटतं की पाणी आणि तिथनं आलेल्या ट्रेन्स आणि पण तुम्ही तर कुठेही, मी चॅलेंज करतो, कुठेही बोर मारलं तर 80 ते 100 फुटाला तर पाणी येतं. एका टाइमला 800 फुटाला पाणी लागत नव्हतं, 700 फुटाला लागत नव्हतं. जलयुगचे कामं, जलसंधारणचे अचानक पाणी वाढलं म्हणजे जमिनीला पाणी कसं काय लागलं, म्हणजे कोण पुनर्भरण म्हणा, जलयुगचे कामं मोठ्या प्रमाणात 16, 17, 18 मध्ये झाले. तर 128 किलोमीटर्स आम्ही खोदकाम केलंय आणि 2019ला काम चालू केलं, 21ला संपलं. अनेक ठिकाणी योजना होतात आणि पूर्ण होत नाहीत, 3 वर्ष लागतात, 5 वर्ष लागतात. पाण्यामध्ये टाकीमध्ये पाणी पडायला अनेक ठिकाणी 14 वर्ष लागतात, पण 18 महिन्यात इथं टाकीमध्ये पाणी पडलं. या निवडणुकीत बीजेपीचं सरकार आलं तर पुढच्या 100 दिवसात कन्फर्म कामं होईल हे कॉन्ट्रॅक्टवर लिहून देतो, असं एक काम सांगा. काम चालू होईल सांगू शकतो, पूर्ण होणार नाही कारण खोटं बोलणार नाही. क्रीडा संकुलचं युकानला 100% 1 महिन्यात काम चालू होईल. अच्छा. क्रीडा संकुलचं. आणि पुढच्या 5 वर्षात कन्फर्म कामं होतील असं एक काम, की खूप महत्त्वाचं काम आहे जे होणारच आहे काही करून? पुढच्या 5 वर्षामध्ये आमचं जे आत्ता काम 2021ला चालू अपेक्षित होतं, पण ते 2025ला चालू झालेलं आहे. कारण अनेक ठिकाणी तुम्हाला रस्ते खराब दिसतील, कारण आमच्या भुयारी नालीचा काम चालू आहे. ते 1.5 वर्षात, तसं त्याचा कालावधी 3 वर्षात, पण पुढच्या 1.5-2 वर्षात संपू आणि 3 वर्षामध्ये तुम्हाला पायाला माती लागणार नाही, हे चांगलं सुशोभीकरण करून रस्ते नाले एकदम चांगली व्यवस्था करू. कारण पहिलं पाईपलाईन खोदल्यामुळं आता ही टाकी झाली, 128 किलोमीटर आम्ही खोदकाम केल्यामुळं रस्ते झाल्यात. आता भुयारी नालीचं काम चालू आहे, ते पूर्ण झाल्यानंतर सगळ्या गोष्टी. आता तुम्हाला जी हिरवळ दिसती ही पूर्वी नव्हती, म्हणजे तुम्ही बरं झालं मी टाकीवर आलो ह्याचा आनंद वाटतो, कारण ही हिरवळ नव्हती. 2016च्या पूर्वी म्हणजे क्वचित झाड असेल, पण आम्ही आवर्जून प्लांटेशन हातात घेतलं आणि जवळपास 4000 झाडं लावले. आणि ते राजमंदिरी आपण साऊथमधनं आणले, गाणं पण आहे तिकडून आपण त्या नर्सरीमधनं आणले. आणि झाडं हे मोठे दिसतात, टिकलेले दिसतात, कारण आम्ही झाडं आणतानाच 6 आणि 8 फुटाचे आणले, हां, लहान लावले नाहीत. त्याच्यामुळं हे जी हिरवळ दिसते तुम्हाला ती शहर असून सुद्धा ते त्याचं कारण ते आहे. ह्या भिल्ल समाज आहे, मी बघतो इथं आल्यापासून अशा गटारी उघड्या आहेत आजूबाजूला, दोन्ही बाजूला. वाईट नाही वाटत जरा चांगलं राहायला ठिकाण मिळावं? नाही झालं ना काम, नाल्याचं काम झालेले आहेत सर व्यवस्थित. अच्छा. हा, आता ते अंडरग्राऊंड झाल्यानंतर रोडचे पण व्यवस्थित करणार आहेत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे भैया सर नंबर 1 करतील म्हणून. भैया साहेबांना एक सल्ला द्यायचा असेल, एक पाटलांना सल्ला द्यायचा असेल की हे जरा आमच्याकडे येऊन काम करा, काय सांगणार? काय 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 सल्ला द्यावा? सल्ला म्हणजे कसं, त्यांचं नियोजन एकदम परफेक्ट असते. ते आता समोर आहेत म्हणून बोलतो. समोर नाही, बाजूला पण बोलू शकतो मी, काय अडचण नाही त्याच्यामध्ये. कारण हे का समजा जास्त जे लाडकी बहीणची कामं झालेत आमच्या वस्तीमध्ये झालेत, कामगार योजनेचे झालेत आमच्या वस्तीमध्ये झाले. हा व्हिडिओ त्यांच्याबद्दल जो विरोधात बोलेल त्याला 500 रुपये आम्ही देणार, त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलायचंय. आम्ही पहिला 500 रुपये मिळणार, 500. पहिला आम्ही त्या झोपडी चौकात असले झोपडीच राहायची आम्ही. भैया साहेब आल्यापासून तेव्हा ते घरकुल मिळालं, घरात राहिला.
65 वर्ष जे काँग्रेसचं राज होतं त्यामध्ये राशन कार्ड सुद्धा या वस्तीमध्ये एकाला पण नव्हतं. फ्री राशन मिळालं भैयासाहेबांनी राशन कार्ड देऊन धान्य पण वाटप केलं या वस्तीमध्ये. ते बी. कुणाला मला नाही, कुणाला पण विचारू शकता. सरपंच जरा सांगा, वाईट गुण सांगा मला, पाटलांचा वाईट गुण सांगा काय. बरं, एक गोष्ट आहे का, मी 84 वर्ष झाले मला. मी राजकारण बक्कळ बघितलं, हं. इंदिरा गांधीचे बघितलं हं. आणि नरसिंहरावचे बघितलं, हं. राजीव गांधीचे बघितलं. हं. फक्त का नाही ते काळामध्ये का नाही सगळे इमानदारी माणसं होते. हं. ते काळामध्ये एक काम इंदिरा गांधीने केलते, हं. फक्त दुष्काळमध्ये का नाही गिट्टी फोडायचे काम दिलते. दिवसभर काम केल्यावर का नाही त्यांनी सुगडी वाटतो, ते सुगडी वाटल्यामुळे लोक काय म्हणायचे, आम्ही काम केलं आम्हाला दिले म्हणून म्हणत नव्हते. आता मोदीनं काय केले, फुकट राशन देवलेले. हं. कोण काम करा ना करा सगळ्याला फुकट राशन देवलेले हं. आणि सगळ्याला लाडकी बहिणी योजना मिळाले, हं. सगळ्याला म्हाताऱ्या माणसाला पगार वाढून मिळाला. चुकीचं आहे ना आणि काय सगळं नाही. फुकट देणं. फुकट दिलेलं चुकीचं नाही, माणसं इमानदारी नाहीत. माणसं इमानदारी नाहीत हा. आणि का नाही माणसं का म्हणतात, आता काम बी नाही काय नाही फुकट खावलेलं. कारण एक एक माणसाची गोष्ट ऐकतो मी, फुकट देवलेलं का त्याच्या बापाचे देवलेलं का. माणसाचे नियत खराब आहे. एक वाईट घेऊन सांगा, जागेवर 1000 रुपये देणार, जागेवर. जे हे ते सांगलेलं ना मी. 2000 देतो, 2000. सर पैशाची आम्ही 10,000 बँकेत पाठवतो. पैशाची काही आवश्यकता नाही, आम्ही कष्ट करून खाऊ शकतो. त्यांनी केल्यात काम आमच्यासाठी, विकास काम केल्यात म्हणून आमच्या रजात आहेत. त्यांनी पैशाची गरज नाही आम्हाला, माणसाची गरज आहे आम्हाला. बाहुबली नंतर मला वाटतंय पाटीलच. हे बाहुबली म्हणून नाही, म्हणून मर्यादा माणूस म्हणून आहे. आमच्यासाठी गोरगरिबासाठी मर्यादा माणूस आहे म्हणून हमारा नेता कैसा हो, हमारा नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो, हमारा नेता कैसा हो. हा भिल्ल समाज हा का महत्वाचा आहे माहिती आहे का, कारण की कोणालाच माहित नाहीये, तुम्हाला माहिती असेल पण बिरसा मुंडा हे इतकं मोठं नाव आहे या भिल्ल समाजाचं. आणि पहिले क्रांतिकारक ज्यांनी इंग्रजांना पळून लावलं ते बिरसा मुंडा होते. आज सुद्धा मला वाटतं आंध्रा आणि ह्या साईडला बिरसा मुंडांना तिकडचं शिवाजी महाराज असं संबोधलं जातं. आणि ह्या भिल्ल समाजाला आपल्याकडे राहायला घरं नव्हती आणि तो देशाचा भाग नव्हता इतकी वर्ष. बिरसा मुंडाजींचं आयुष्य फक्त 24-25 वर्षी त्यांचं निधन झालं. एवढं मोठं वॉरियर, ते पण युद्धात. आणि आता आम्हीच माझं 150वी जयंती त्यांची साजरी केली. म्हणजे कुठं महाराष्ट्रात झाली असेल का माहित नाही राहतं, पण आम्ही तर त्यांची जयंती साजरी केली मुंडा. चला, खूप खूप धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन की अशा एका समाजाकडे लक्ष दिलं गेलं. मला खूप बरं वाटतंय. बाकी सगळं काय पण असो, मी काँग्रेसचा माणूस आहे पण मला पटतं हा माणूस म्हणून. त्यामुळे वडिलांची समाधी इथे केली. इथे लहानशी जिम केली, जिम करायचो मी, पण कोविड नंतर हे झालं. इथं आता कोण जिम करतं? होत नाही माझा. अच्छा. हां, फुटबॉल. वडील आता हे थिएटर आमचं खूप मोठं होतं. हां हां हां. अरे उघडायला का ऑफिस, वरी ऑफिस आहे. वडिलांची समाधी आहे. हे थिएटर आहे? हां, हे स्क्रीन होतं. आता त्याला मी कापड हे 5-6 म्हणजे नको करून. अच्छा, म्हणजे आता हे थिएटर नाहीये? आता थिएटर नाही आहे. या वाटेल बसा 2 मिनिटं. फडणवीसांसोबत गप्पा मारल्यात कधी? ते ज्या ठिकाणी आहेत ना त्या एजला त्याचं नावातच खरं देवेंद्र आहे. म्हणजे असं नाही आहे, मला तेवढं कळत नाही त्यांनी एवढा वेळ कसा देऊ शकतात. सर्वात बिझी तिने आहेत, त्यांच्या एवढं बिझी कोण नाहीत, वर्कहॉलिक किंवा सर्व आहेत. पण मेसेज केला की ते रिप्लाय देतात, फोन केला की उचलतात. ते मला ह्याचं नवल वाटतं, कौतुक वाटतं की हे कसं आहे, म्हणजे हाऊ इज दॅट पॉसिबल. कारण आम्हाला कोणी फोन केलं किंवा हे केलं की टेक्स टाईम टू रिप्लाय हिम बॅक, कारण आता तुम्ही येत दिवसभरात. पण विदिन लाईक म्हणजे मेसेज पाठवला ते रिप्लाय येतं लगेच. म्हणजे ह्या गोष्टीचं मी कुठल्याही पॉलिटिशियनला दुसऱ्यापैकी ह्या 10 आउट ऑफ 10 देतात देवेंद्र, म्हणजे फक्त देवेंद्रजीला देऊ शकतो, दुसरं कुठल्याही पॉलिटिशियनला देऊ शकत नाही. म्हणजे लिगसी आहे, आजोबांची लिगसी आहे, वडिलांची लिगसी आहे. हां, आणि मी शोधण्याचा प्रयत्न करतोय, काहीतरी ॲटिट्यूड पाहिजे. बरं, सोन्याचा चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेली तुम्ही लोक काहीतरी दाखवा, काहीतरी कंटेंट द्या विरोधकांना. थिएटरमध्ये बगर तिकीटचं सोडत नाही मी. तिकीट घेतल्याशिवाय. आणि लोक पुणेकरांना नावं ठेवतात. हे बघा, लातूरचे निलंगे,
हे लाईट लगा यादवजी ह्याला तर हे यांचे वडील आहेत. एकतर तिकडे ते फोटो दाखवा. आणि हे मशीन आहे, या जुन्या मशीनवर पूर्वी मूवी दाखवला जायचा. आणि तुम्हाला गंमत सांगतो, मी चुकीचं असेल सर तर मला हे करा, करेक्ट करा. हे फिरत असायचं. हो, फ्रेम रील राहायचे. हां, रील असायची. रील जे आपण आता रील करतो ते रील नाही, एक रील असायची. ती रील फिरायची आणि मग तो चित्रपट दिसायचा, मूव्ह करायचं ते. तर ते साधारणतः 3 तासाचा पिक्चर असला तर 18 ते 20 रील राहायच्या. हां. मग ते परत पिक्चर संपल्यानंतर रिव्हर्स करायचं हां. आणि परत ते बॉक्स उकडून तिथे ठेवायचं. मग त्याच्यानंतर प्रोजेक्टरवरनं लाईट येणार आणि मग ते स्क्रीनवर दिसत होतं. आता डिजिटल झालंय, पण ही जुनं पद्धत होती. आणि हे थिएटर सुरू कोणी केलं? आजोबांनी? नाही वडिलांनी. वडिलांनी. एक मिनिट, हे निलंगे आहेत भाजपाचे. एक मिनिट, कुणाचा मूवी लावला यांच्या थिएटरमध्ये? देशमुख. भैयाचे मित्र पण आहेत. तुम्ही कसं काय असं विरोधकांना मित्र बनवता? पहिल्यांदा तुम्हाला चित्रपट कसा दिसतो हे दाखवणार आहे. आणि ते फक्त अरविंद पाटील निलंगेकरांमुळे, कारण की मी पहिल्यांदा असं मागून थिएटर माझ्यापूर्वी बघितलंय मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत, माझ्या बायकोसोबत. पण आज मूवी कसा दिसतो, आता कुठला मूवी चाललाय ते तुम्ही ओळखा, कमेंटमध्ये आम्हाला कळवा. पण इथून मूवी दिसतो, इथून या मशीनमध्ये. आमच्या लातूरचे सुपुत्र आहेत. आमच्या लातूरचे सुपुत्र आहेत. दिसतात का सुपुत्र लातूरचे? हे यात पायरशी होत नाही का? आणि हे ते सिस्टीमवर कनेक्टेड आहे सॅटेलाइट. मग हे ते देतात का? हां, पिन हे राहतात, पिनको हे राहतात. ते हे आपल्याला पिक्चरचं नाव दाखवतो. कोणता मस्ती फोर, पुन्हा थांबा, पुन्हा भाऊबल्या येतात. मग आपण ओके दाबल्यावर मग थांबायचं 5 मिनिटं. दिसतो पुन्हा दिसलं की पुन्हा मला दाबायचं मधल्याला दाबलं की मग तिथे चित्र देणार. मग थांबायचं. सरनं म्हणले चालू कर, म्हणले की हे बटन आता ते परत मधलं दाबलं तर पॉज होईल. आता हे दाबल्यावर थांबतात. आम्ही मूवी थांबवला, पॉज झालाय. मोठ्या थिएटरवर मूवी पॉज झालेला आहे. आता मी परत प्ले करतो इकडे. बरोबर आहे सर? सुरू करूया आता. आम्ही शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत व्हिडिओच्या. तर सगळ्यात महत्त्वाचं, महाराज इतक्या वेळ आपण गप्पा मारतोय, कोण आहेत हे अरविंद पाटील निलंगेकर? हा विषयच आपण छेडला नाही. जरा सांगा, आपलं बॅकग्राऊंड सांगा. मी इंजिनिअरिंग केलेलं आहे. माझं BE प्रोडक्शन इंजिनिअरिंग झालं आहे, पुण्यातनं केलं मी. शिक्षण माझं ग्रीन फिंगर्सला झालं. 11वी-12वी शाहूला झाली आणि 2 PG केले, मास्टर्स डिप्लोमा इन गव्हर्नन्स आणि सिटी प्लॅनिंग. त्याच्यानंतर भावाबरोबर आणि आईच्या ह्यांच्यातनं राजकीय आणि संघटनेमध्ये, राजकारणपेक्षा मी असं म्हणेल की संघटनेमध्ये रमलेला माणूस म्हणू शकतात. सो मी सांगतो कोण आहे हा माणूस, सांगणार नाही. हे ते आपलं असं असतं ना, नाही मी कसं सांगू माझ्याबद्दल. तर मी सांगतो, हा ॲनालिटिक्सचा बादशाह आहे इथे निलंग्यामध्ये. जेव्हा इकडच्या पॉलिटिक्सला सुरुंग लागलेला आहे, तेव्हा या माणसाचं नाव आलेलं आहे. हा माणूस स्वतः कधी नेता झालेला नाही, बरोबर? नाही, मी निवडणूक नाही लढली आतापर्यंत. हां, पण सगळ्यांना निवडणुकीमध्ये उभं केलंय, अनेक जणांना नेता केला यांनी. आणि काय म्हणू आपण, निलंग्यामध्ये किंवा लातूरमध्ये यांनी हवा केलेली आहे बऱ्यापैकी. आणि अनेक वर्ष, किती 20-25 वर्ष ना? नाही, 2004 पासून सक्रिय होतो. पण 2009च्या निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य असतील किंवा जिल्हा परिषद जास्त सक्रिय झालो, संघटनेमध्ये जबाबदारीचं पद घेतलं. एकदा पण निवडणूक हरली नाही असं कसं काय? ज्यांना उभं केलंय भाऊ हारलेत असं नाही की हारले नाही. 2009ला आमचा भावाचा पराभव झाला. 2011ची निलंगा नगरपालिका दारुण पराभव झाला. त्याच्यानंतर बाजार समिती असतील, हे असतील, पराभव झाला. असं नाही पराभव झालेला नाही. लातूरमध्ये BJPचा मास्टरमाइंड कोण असं म्हणलं की तुमचं नाव येतं. आणि हे लोकांनी सांगितलेलं आहे. मला माहिती आहे आता तुम्ही लगेच असं करणार की अरे नाही रे, पण खरं सांगा, आताच्या पुढे निवडणुका येणार आहेत. मला माहिती आहे तुमचे कॅल्क्युलेशन सगळी झालेली आहेत. तर पुढे ज्या निवडणुका येणार आहेत, किती सीट्स आहेत आणि तुमचे एक्झॅक्ट किती लागतील, म्हणजे BJPची किती लागतील? भारतीय जनता पार्टी 4 नगरपालिका हे करते आणि 1 नगरपंचायती आहे. माझ्याकडे जी जबाबदारी फक्त निलंगा नगर परिषदची आहे. मागच्या वेळेस आमचे 20 पैकी 17 आलते आणि नगराध्यक्ष भाजपचा होता. यावेळेस 23 आहेत
नगरपालिका नगराध्यक्ष. आमच्या नगरपालिकेमध्ये 23 पैकी आजच्या सर्व्हिसला 17 निवडून येणार आहेत 100%. पण माझा प्रयत्न राहील की पुढचे 7 दिवस जे 10 दिवस माझ्याकडे भेटलेत प्रचाराला त्यासाठी मी 23 पैकी 23साठी प्रयत्नशील राहील आणि माझ्या प्रत्येक माणसाला मी निवडून येण्यासाठी एक्झॅक्ट आकडा सांगा की एवढे निवडून येणारच, याच्यापेक्षा एक पण कमी नाही. 23च्या 23 निवडून हे राहील. पण 17च्या खाली आकडा जाणार नाही हे तुम्हाला ठामपणे सांगतो. आणि जर का 17च्या खाली आकडा गेला तर काय भेट लावाल, मला काय देणार? तुमच्या हातातलं सोन्याचं कडं मला पुण्याला पाठवून द्यायचं. ह्याच्यापेक्षा चांगलं पाठवतो ना, हे तर वडलो. ह्याच्यापेक्षा चांगलं तुम्हाला सोन्याचं 3 डिसेंबरला जर 17च्या खाली एकही आला, 16 पण आला, मी तुम्हाला असं म्हणणार नाही तिथं आम्ही चांगलं लढलो आणि पण असं झालं. 17च्या खाली 16 पण आले तर मी वेट हरलो आणि मी तुम्हाला जे म्हणत येते. बरं आल्यावर काय? आणि आल्यावर मग तुम्ही सांगा ना तुम्ही काय करत. आम्ही काय नगरसेवक नाही, आम्हाला कोण आमदारकीचं तिकीट आम्ही काय देणार? जास्तीत जास्त तुम्हाला काय बाबा एक चितळेच्या बाकरवाड्यांचा पुढं पाठवू. मला मिसळ खाऊ घाला, त्याच्यानंतर पुण्यामध्ये दुर्गाची कोल्ड कॉफी पाजवा. 100%. चला, पॉलिटिकल मॅनेजमेंट गुरु असं लोक तुम्हाला म्हणतात. पुढची किती वर्ष BJPच सत्तेत दिसतीये? 2047चा जो व्ह्यू आहे माझ्यामध्ये तेवढी तर दिसते. कारण अनेकांनी मोदीजींनी म्हणले विकसित भारत. अनेकाला वाटतं की यार काय विकसित भारत, काय ह्याच्या मागचं हे. पण त्याच्या मागचं दिस इज थॉट की राईट नाव मोर देन 60% पॉप्युलेशन इज बिलो एज ऑफ आय थिंक 30-35. बाय द टाईम इट्स 2047 नेक्स्ट 2020 ते पूर्ण वर्किंग ह्याच्यामध्ये येणार. तेव्हा आज आपण जे फेस करतो आहे की जॉब एम्प्लॉयमेंट किंवा तो इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यासाठी तो हे तर असा कुठला असे कुठले संघटना नाही आहे, इतर कुठली संघटना नाही आहे किंवा इतर कुठली पार्टी नाही आहे की तो लॉंग टर्म विचार करते 2047चा. दे नो व्हेर इट्स गोन टू टेक द नेशन, व्हेर इज गोन टू टेक द स्टेट, त्यांचं कुठं जातो आहे, हुज गोन टू बी माय लीडर. तर क्लॅरिटी असल्यामुळं 2047पर्यंत मला नाही वाटतं काय अडचण येईल पक्षाला आणि निश्चित सगळी ठिकाणी आम्ही विजय प्राप्त होऊ. यस पाटील, मजा आली तुमच्याशी गप्पा मारून, एकदम मजा आली. मला फक्त सांगा, एक फोन लावला तुम्ही आत्ता तर किती लोक इथे गोळा होतील? मी असं ऐकलेलं लय प्रेम करतात लोक इथे. करायचा एक गेम खेळायचा, बघायचा? चला बघू. तुम्ही आता हे एकदम गुगली टाकलेलं. एकच संधी आहे तुम्हाला एक फोन लावायचा आहे आणि एका फोनमध्ये मी तुम्हाला पुढचा अर्धा तास देतो. अर्ध्या तासात इथे किती लोक गोळा होतात ते आपण बघणार आहोत. तुमची वेळ सुरू झालेली आहे, तुम्ही फोन लावू शकता. फोन एकच लावायचा आहे. कुणाला लावू मी फोन? तुम्हा कोणाला पण लावा, तुमको जो करना है वो करू मामा. सो आहे या व्हिडिओचा शो स्टॉपर एंड, ज्याच्यावरनं कळणार आहे की हा माणूस काय आणि किती जण याच्यावर प्रेम करतात. सर्वांना निरोप द्या ना, जरा बैठक घ्यायची अर्जंट. मी बोलवलं म्हणून सांग. हां, जरा महत्त्वाचं आहे, अर्जंट सर्वांना निरोप द्या. वाजलेले आहेत 5:20. अर्धा तास आहे म्हणजे साधारण 5:50ला आपण बघणार आहोत की किती लोक इथे उभी राहतात आणि अरविंद पाटील यांना किती जण भेटायला येतात. फक्त अर्धा तासाची वेळ आहे. हे बोलवल्यानंतर आम्ही जिथं तिथं ज्या ह्याच्यात त्या सोडून आम्ही त्यांच्यासाठी इथे येणार. उद्या जर का मी त्यांच्याकडनं कमळ काढून घेतलं तर आला असतं. हो, 100% कधी पण. नांगर धरणाऱ्याला जिल्हा अध्यक्ष करून दाखवले. मी भैयासाहेबांकडे ड्रायव्हर म्हणून आलो होतो. भैयासाहेबांनी मला नगरपालिकेचं नगरसेवक आणि सभापती केलं. ही इज अ किंग मेकर. बाबा, तुम्ही नक्की निवडून येणार. मला माहित नाही पुढे काय होईल, कोण किती मतांनी निवडून येईल, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही स्ट्रेंथ घेऊन आणि ही ऊर्जा घेऊन स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एक माणूस तुम्हाला सपोर्ट करेल, एक माणूस तुम्हाला स्ट्रेंथ देईल, पॉवर देईल. पण जर का आपण सगळे फुटलो
तर काय उपयोग नाही आहे एकीचा. त्यामुळे 23 जागा तुम्ही म्हणताय आणि ऑल द बेस्ट. 23च्या 23 जागा तुम्ही निवडून याल असं प्लस एक नगराध्यक्ष. येस 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 अशा पद्धतीने निवडून. 100% भाजप. वा 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 आता मोदींचा फोन येणार आहे. क्या बात आहे. आपण एक छान फोटो काढूया सर. झालेला आहे. सो अर्धा तास झाला. तुम्ही बघता इकडे किती गर्दी आहे. किती जण असतील ही? निरोप दिले नाहीत, हां हां हे स्वतः आलेले. अच्छा एक साधारण 70 जण असायला पाहिजेत ना. 80 तुमच्या सोबत भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा माननीय मोदीजींचा माननीय देवेंद्रजींचा भारतीय जनता पार्टीचा एकच हवा एकच नाव संभाजीराव संभाजीराव एकच हवा एकच नाव संभाजीराव संभाजीराव. वाह थँक्यू धन्यवाद. हम तुम्हारे साथ हैं. हम